माझा फोकस क्रिकेटर्सच्या नकलांकडे जास्त होता. पॉलिटिक्स होतं, नाही तर मी पण 2011चा वर्ल्ड कप उचलला असता. Well, this is an absolutely wonderful atmosphere. Tendulkar's on fire. Yeah, I thought most definitely the wicket was great. At the end of the day, what matters is that we play well as a team. I tend to get the feeling that sometimes India's got to play. मला असं वाटतं की काहीतरी आता ती गंमत काय आहे की एकदा देवानी हात ठेवला की मग बाकीचे फॉलो करतात. मला सचिनचं प्रेम जास्त झालं कारण त्याची ह्युमन बिंग म्हणून जी जर्नी आहे ना ती आउटस्टँडिंग आहे. तुमचे टॉप बॉलिवूड हिरो आणि तुमचे टॉप एक्स क्रिकेटर्स हे गुटखा विकतात. तुम्हाला माहिती आहे स्पोर्ट्स कधी सक्सेसफुल होईल जेव्हा तुम्ही गुकेशला हिरो बनवाल. इन टर्म्स ऑफ अचीवमेंट इज बिगर देन विराट कोहली. टू विन अ ब्रॉन्झ मेडल इन अन ऑलिम्पिक गेम्स इज बिगर देन एनीबडी. हा हट्ट ब्रँडचा असू शकतो, हा हट्ट खेळाडूचा असू शकतो का हा हट्ट मालकाचा असू शकतो, हा मला पडलेला प्रश्न आहे. रिस्पॉन्सिबिलिटी इज ऑफ द मॅनेजमेंट. नमस्कार नमस्कार नमस्कार. कट्ट्यावरच्या गप्पांच्या विशेष भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज पाहुणेही आपल्याकडे खास आलेले आहेत. असे पाहुणे आहेत की गेली 20 वर्ष सचिनचे दोस्त आहेत. मजेने ते असं म्हणतात की सचिननी त्यांच्या आयुष्याची वाट लावलेली आहे. सचिन ती वाट लावली कशा अर्थाने की त्याच्या बॅटिंगमुळे किंवा सचिनमुळे त्यांच्यासाठी क्रिकेटचे दरवाजे खुले झाले. पण मी असं म्हणेन की आमच्यासाठी सचिनची बॅटिंग जेवढी महत्त्वाची होती तेवढीच आजच्या पाहुण्यांची त्यांची केलेली नक्कल आणि त्यांनी आमच्यासाठी कॉलेजमध्ये असताना उघडलेली क्रिकेटची दारं किंवा क्रिकेटचं दिलेलं पॅशन तेवढंच मोठं होतं. हाताच्या बोटावरती मोजण्या इतकी मराठी नावं असतील की जी गेली 20 वर्ष भारताच्या क्रिकेट टीमबरोबर मराठी माणसं फिरतायत. त्यातलंच एक नाव म्हणजे विक्रम साठे. ते आज आपल्याबरोबर कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये आलेले आहेत. स्वागत आहे तुमचं. नमस्कार. तुम्हाला खूप दिवस कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये बोलवण्याची इच्छा होती. शेवटी तो योग आलेला आहे. पण ओळख लांबवण्यापेक्षा तुम्ही मला आधी सांगा की ओळख करून देताना आम्ही स्टँडअप कॉमेडियन म्हणायचं, अँकर म्हणायचं, कॉर्पोरेट ट्रेनर म्हणायचं, इव्हेंट मॅनेजर म्हणायचं का यूट्यूबर म्हणायचं? क्रिकेट फॅन म्हणायचं. सगळी जर्नी क्रिकेट फॅन म्हणून सुरू झाली. आणि दुसरी म्हणजे फेल्ड क्रिकेटर. तर फेल्ड क्रिकेटर आणि क्रिकेट फॅनचं कॉम्बिनेशन चांगलं होतं म्हणून पहिलं कॉर्पोरेटमध्ये गेलो, नोकरी केली, MBA मार्केटिंग केलं, त्यानंतर स्टँडअप कॉमेडियन झालो, मग क्रिकेट प्रेझेंटर झालो आणि मग काय क्रिकेट आणि ज्ञानचं मस्त कॉम्बिनेशन करून मोटिवेशनल स्पीकर झालो, स्टोरी टेलर झालो. त्यामुळे काय वेगवेगळे रोल, पण कोर क्रिकेट फॅन. कोर क्रिकेट फॅन. तो किडा कशामुळे लागला? तो काय भारतामध्ये असं कोणी नाही की ज्याला क्रिकेटचा किडा नाही आहे. आणि प्रत्येकाला तू जर का विचारलंस की ते का खेळले नाही हायएस्ट लेवलला तर ते म्हणतील पॉलिटिक्स होतं म्हणून खेळलो नाही. तर मी पण तेच कारण देतो की पॉलिटिक्स होतं, नाही तर मी पण 2011चा वर्ल्ड कप उचलला असता वगैरे. पण महत्वाचं म्हणजे काय की क्रिकेटची आवड होती, थोडंफार क्रिकेट पण खेळलो. पण मोस्ट इम्पॉर्टंटली मला असं वाटतं की क्रिकेट चांगला नाही खेळलो म्हणून मला क्रिकेटमधलं जास्त कळायला लागलं. कारण जेव्हा तुम्ही खूप चांगले प्लेयर असताना तुम्हाला कळत नाही की काय काय चाललंय. आणि ॲज अ फेल्ड क्रिकेटर मला असं वाटतं की मला अशा काही इन्साइट्स मिळाल्या किंवा माझा फोकस क्रिकेटर्सच्या नकलांकडे जास्त होता आणि त्यांच्या परफॉर्मन्सकडे कमी होता. आणि त्याच्यामुळे बऱ्याच काय काय गोष्टी मी पाहिल्या आणि त्याचं काहीतरी करिअर होईल असं मला कधी वाटलं नव्हतं. पण म्हणून नोकरी केली आणि त्यानंतर जेव्हा मला कळलं की बाबा 7-8 वर्षांनी नोकरी केल्यावर कंटाळा आला की दिस इज द टाइम टू एंटर, अशी ती सुरुवात झाली. पण म्हणजे तुम्ही जिकडे जो स्विच मारलात तेव्हाच काइंड ऑफ आमचा काळ होता की जेव्हा आम्ही फेल्ड क्रिकेटर नंतर ॲक्टिव्ह फॅन म्हणून यायला लागलो होतो. सो तो पाथ जो आहे ना तो खूप पॅरलल आहे. त्याच्यामुळे मला ते खूप फॅसिनेटिंग वाटतं. त्याचवेळी क्रिकेट जस्ट मॅच फिक्सिंगच्या सगळ्या त्या धक्क्यातून बाहेर येत होतं
आणि त्यावेळी 2003चा बरोबर. वर्ल्ड कप बरोबर किंवा 2001ची जी चॅम्पियन्स ट्रॉफी होती ती, या गोष्टींनी पूर्ण चित्र बदललं. म्हणजे 90च्या दशकातलं क्रिकेट आणि 2000च्या दशकातलं क्रिकेट, त्याच्यामुळे तुम्ही इकडे फुल टाइम याचं ठरवलं? नाही, असं नाही. क्रिकेट तर फॉलो मी करतच होतो. फक्त काय झालं की त्यावेळीच असं स्टँडअप कॉमेडी वगैरे असं काही नव्हतं. तेव्हा मी सिम्बायसिस मधनं MBA झाल्यानंतर पुण्याहून तेव्हा मला असं लक्षात आलं की आपण काहीतरी करून स्पोर्ट्सच्या दिशेला राहूया. कारण अपार्ट फ्रॉम हर्षा भोगले असा कोणी ट्रान्झिशन केलेला मनुष्य नव्हता की जो मॅनेजमेंट करत होता आणि मग काही क्रिकेटमध्ये करू शकतो का. तर मी त्यावेळेस म्हणून पहिली नोकरी ही, मला कोका कोला वगैरेची ऑफर होती कॅम्पसमध्ये, पण मी पहिली नोकरी ही प्रोफेशनल मॅनेजमेंट ग्रुपमध्ये केली. हेमंत केंकरेला भेटलो तेव्हा आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे, गावस्करांची कंपनी आहे तर तू तिकडे चिकट जसं आपण म्हणतो. आणि मग त्याच्यानंतर मला आयडिया आली की बाबा क्रिकेटच्या वर्ल्डमध्ये हे काय जग आहे. आणि तेव्हा मला लक्षात आलं की क्रिकेटचं सक्सेस हे ब्रॉडकास्ट आहे. TV नसलं असतं तर क्रिकेट एवढं सक्सेसफुल झालं नसतं. म्हणून मी 4 वर्षे MTVत नोकरी केली. किंवा त्यावेळेस मला ESPN आणि स्टारमध्ये काही ऑफर वगैरे मिळाली नाही, म्हणून मी MTVत नोकरी केली. आणि त्यावेळी MTVत नोकरी करत असताना मला लक्षात आलं की स्टँडअप कॉमेडी किंवा तेव्हा सायरस ब्रोचा हे सगळे ते MTV तेव्हा नवीन आले होते आणि मी त्यांच्याबरोबर काम करत होतो. तेव्हा मला लक्षात आलं की आपण जे स्टेजवर जाऊन काय बोलतोय ना तर लोक हसतात आहेत. आणि माझा कॉन्टेंट क्रिकेट होता. तेव्हा मी सचिनची नक्कल करायला सुरुवात केली. पण MTVला असताना सुद्धा 2001ला बरोबर. पण तेव्हा सुद्धा MTVला असताना सुद्धा क्रिकेटच्याच करत होतो. पण ऍज अ मार्केटिंग मॅनेजर करत होतो. वेळ मिळाला की. पण तो ट्रिगर पॉईंट 98 होता, जेव्हा टोनी ग्रेग आणि सचिन तेंडुलकर, आणि तू बघायला गेलं तर मी माझ्या टॉक्समध्ये पण सांगतो, मी आमची जी जनरेशन होती, म्हणजे ज्याला मी तेंडुलकर जनरेशन म्हणतो, ती 92 लिबरलायझेशन नंतर जेव्हा सचिनची ग्रोथ झाली त्यावेळेस आम्ही ग्रॅज्युएशन आणि MBA करत होतो. जे क्रिकेट खेळले नाही ते नोकरी शोधत होते. आणि त्यामुळे ते जे 98चा जो मोमेंट होता तो ट्रिगर मोमेंट होता. आणि माझी सुरुवात पण तशीच झाली की टोनी ग्रेगची नक्कल करून, सचिन तेंडुलकरची नक्कल करून एक दार उघडलं. आणि म्हणून मी माझ्या पुस्तकामध्ये हे लिहिलंय की सचिन डिस्ट्रॉइड माय लाईफ ॲज अ क्रिकेटर, बट सचिन ओपन्ड माय लाईफ ॲज समबडी हु आय कॅड इमिटेट सचिन तेंडुलकर. आणि त्याची नक्कल केल्यानंतर मला डिस्कवर झालं की बाबा स्टँडअप कॉमेडी काय असते किंवा स्टोरी टेलिंग काय असते. आणि त्यामुळे मग मी प्रोफेशनल मॅनेजमेंट ग्रुपमध्ये गेलो. आणि MTV मध्ये जो क्रिएटिव्ह माहोल होता त्याच्यामुळे मी स्टेजवर जाऊन परफॉर्म करणं हे तिकडनं मला आलं. आणि म्हणून ती जर्नी सुरू झाली. आणि 2003 मध्ये मला सोनी एक्स्ट्रा इनिंग्सच्या एका चेअरमॅननी कपिल देवची नक्कल करताना पाहिली. आणि कपिल देवची नक्कल जी त्यांनी पाहिली, आणि तेव्हा मला सोनीने ऑफर दिली एक्स्ट्रा इनिंग्समध्ये की मंदिरा बेदीला आम्ही लॉन्च करतोय, तर मधल्या जे 4-5 सेगमेंट्स आहेत ते तू करू शकशील का. तर माझं मिसफॉर्च्यून आहे की लोक फक्त मंदिरा बेदीला ओळखतात आणि मला विसरले. पण सुरुवात तशी झाली. कारण मंदिरा बेदीचं 2003 वर्ल्ड कप होस्ट करणं हे क्रिकेटमध्ये त्यावेळी रिव्होल्युशनच होतं. कारण त्यावेळी म्हणजे जोपर्यंत तिने स्क्रीनवरती येऊन पहिली मॅच प्रेझेंट केली नव्हती तोपर्यंत कोणीही हे एक्सपेक्टच केलं नव्हतं की आपल्याला असं काही दिसणार आहे. आणि मी अजून एक ऍड करीन की इवन एंटरटेनर सुद्धा क्रिकेटमध्ये येणं म्हणजे माझ्या थ्रू काही का छोट्या प्रमाणात ही पहिल्यांदा झालं. कारण एक्स्ट्रा इनिंग्स जेव्हा लॉन्च झालं तेव्हा मंदिरा बेदीची रिक्रुटमेंट झाली आणि चारू शर्माची झाली आणि त्यानंतर काही दिवसांनी माझी रिक्रुटमेंट झाली. तर कारण मी जेफ्री बॉयकॉटची नक्कल करायचो, टोनी ग्रेगची, तर त्यांनी काय केलं की तू बाबा साऊथ आफ्रिकेत ये आमच्या बरोबर, मधल्या ज्या प्रोग्रामिंग मध्ये तू ह्या नकला करू शकशील का. तर मी तेव्हा नोकरी करत होतो, पण लकीली सोनीच्या एका सिस्टर कंपनीमध्ये नोकरी करत होतो. तेव्हा मला सोनीच्या लोकांनी सांगितलं चल 2 महिने आहे तू जा साऊथ आफ्रिकेत. आणि इमॅजिन कर मी साऊथ आफ्रिकेत मंदिरा बरोबर गेलो आणि एक तर म्हणजे मंदिरा बेदीचं पण डेब्यू असल्यामुळे तीही रडत होती त्या काळात. कारण पहिल्यांदा बाई टेलिव्हिजनवर येते आणि त्यावेळेचा माहोल चांगला नव्हता. क्रिकेटर्स हे एनकरेजिंग नव्हते एंटरटेनरला. पण तिच्याबरोबर मी ती जर्नी केली आणि त्यावेळी मी इयन चॅपलला भेटलो, टोनी ग्रेग मित्र म्हणजे ओळखीचे झाले. आणि त्या माहोलमध्ये राहून मला लक्षात आलं की हे आपलं कॉलिंग आहे
आणि आल्या आल्या मी 2 महिन्यात नोकरी सोडली. इमिजिएटली म्हणजे 2003चा वर्ल्ड कप तो झाला, वॉज टर्निंग पॉइंट फॉर यू. तो झाला, आलो आणि मी म्हटलं की काहीही करून मी क्रिकेटच्या क्षेत्रात राहणार, कारण मी आय हॅड टेस्टेड ब्लड. डायरेक्ट कोणाला तुम्हाला वर्ल्ड कप मध्ये जाऊन मायकल आर्थरटन बरोबर तुम्ही गप्पा मारताय आणि टोनी ग्रेग, आणि माझा टर्निंग पॉइंट दुसरा असा होता की मी कपिल देव आणि टायगर पटोडी बरोबर वाईन प्यायली आणि माझ्या मनात आहे की आपण काहीतरी मागच्या जन्मी बरं केलं असणार, काय 2-4 नकलांमुळे आपल्याला हे लोक वाईन प्यायला घेऊन जात आहेत, ह्याची चटक लागली मला. आणि मग आल्यावर मी नोकरी सोडली आणि मग लिखाण सुरू केलं की कसा आपल्याला जोक कन्स्ट्रक्ट करता येईल, कारण नकला किती दिवस टिकणार, नकला संपतील पण जोक राहायला पाहिजे. मग ऑब्झर्वेशनल कॉमेडी, आपले दैवत पु ल देशपांडे होतेच, पण मग मी ऍक्च्युली ऍज अ स्टुडंट हे सगळं बघायला सुरुवात केली की काय करून आपण ऑब्झर्वेशनला जोक मध्ये कन्वर्ट करू शकतो, आणि तशी ती जर्नी सुरुवात झाली. पण 2003ला सुरू झालेली जर्नी 2025लाही चालू आहे देवकृपेने. हा 22 वर्ष म्हणजे एका हाताच्या बोटावर मोजण्या इतकेही मराठी लोकांनी गेल्या 22 वर्षात एवढ्या टूर केल्या नसतील. म्हणजे जे एस्टॅब्लिश्ड पत्रकार आहेत किंवा एस्टॅब्लिश्ड ब्रॉडकास्टर्स आहेत त्यांनाही एवढ्या संधी मिळाल्या नसतील. पण 2003ला जे मिळाला ब्रेक थ्रू, त्याच्यानंतर प्रत्येक वेळी काही ब्रॉडकास्टर्सनी साईन केलं नसेल. मग कंटिन्युअसली या क्षेत्रात राहण्यासाठी त्यावेळी काय केलं गेलं, आणि त्या म्हणजे कॉमेडीमुळे प्लेयर्सची जवळीक आणि हे चालू झालं का ते ऑर्गॅनिकली होत गेलं त्यावेळी, कारण त्यावेळी ॲक्सेसच कोणाकडे नव्हती. आता त्यावेळेस असं झालं की स्टेजवरचा परफॉर्मर कोणीच नव्हता, आणि ते सुद्धा क्रिकेट विषय घेऊन. ठीक आहे, म्हणजे समबडी विल गो अँड परफॉर्म 20 मिनिटं असा काही कॉन्सेप्टच नव्हता पूर्वी, स्पेशली इंग्लिश हिंदीमध्ये. तर काय झालं, तर स्टेजमध्ये परफॉर्मन्सची जेव्हा 15-20 मिनिटं सक्सेसफुल व्हायला लागली तेव्हा सिएट अवॉर्ड झाला 3-4 मध्ये. त्यावेळेस मला त्यावेळेस मी नोकरी सोडली नव्हती, जस्ट 1-2 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. ह्याच्यामधनं आलो होतो मी, साऊथ आफ्रिकेवरनं आलो होतो, आणि तेव्हा हर्ष गोयनका जे सिएटचे मालक आहेत त्यांचा फोन आला. म्हणलं की मी तुला पाहिलंय, तू एक 10 मिनिटं काढू शकशील का स्टेजवर. ते म्हणलं प्रयत्न करीन, 10 ते 15 मिनिटं काय, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. तर म्हणलं बाकीचे लोक कोण कोण आहेत, तर प्रियंका चोप्रा, अक्षय कुमार आणि हे सगळे लोक. म्हणलं अरे बापरे, हे काहीतरी वेगळं. आणि समोर कोण बसणार आहेत, ते इंडियन टीम, ऑस्ट्रेलियन टीम. तर गोयनकांनी मला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलवलं आणि त्यांच्या 8 लोकांसमोर म्हणलं की मला हे 15 मिनिटं तू काय करणारच, कारण आम्ही पण एक्सपेरिमेंट करतोय, आम्हाला माहिती नाही बाबा तू काय करशील. तर मी इमॅजिन कर, मी 10-15 मिनिटाचा ऍक्ट, जसं ते जमुरे नाच के दिखाव, म्हणजे ऑडिशन दिली. आणि ती त्यांना प्रचंड आवडली, आणि त्यांनी मला म्हटलं की तू जे काय करशील, नोकरी करतोय, त्या दिवशी तू सिएट अवॉर्ड्सला ये. त्यावेळेस युट्यूब वगैरे काही नव्हतं, पण ती सिएट अवॉर्ड्सची क्लिप गेली व्हायरल. आजही आदित्य मला 22 वर्षानंतर किंवा 21 वर्षानंतर अजून लोक मला ती क्लिप पाठवतात, कारण ती क्लिप जी व्हायरल झाली त्याच्यामुळे कॉर्पोरेट्सना कळायला लागलं की हा कोणीतरी विक्रम साठे आहे जो 15-20 मिनिटं लोकांना हसवू शकतो. तिकडनं माझी स्टँडअप कॉमेडी फॉर कॉर्पोरेट्स ही जर्नी सुरू झाली. बरेच बँका, FMCG कंपनीज, लिव्हर्स, प्रॉक्टर अँड गॅम्बल या सगळ्या कॉन्फरन्स मार्केट सुरुवात करत होती. स्टँडअप कॉमेडी कोणाला माहिती नव्हती भारतामध्ये. तर हा मुलगा काहीतरी येऊन करतोय आणि चांगले इंग्लिशमध्ये जोक्स आहेत, एकही पाचकळ जोक नाहीये, कारण मी होतो बिझनेस मॅनेजमेंट स्टुडंट, तेव्हा मला एक साधारण डेकोरम कॉर्पोरेटमध्ये काय असतं तो माहिती होता. हे करत असताना क्रिकेट टूर्स चालू होत्या माझे, कारण ते मी ठरवलं होतं हे मी का करतोय जर्नी, कारण मला लाईव्ह क्रिकेट पाहायचंय, मला माझी जर्नी करायची. त्यामुळे मी, कोणीतरी मला आज जर्नलिस्ट वगैरे विचारतात तू काय टर्निंग पॉईंट आहे, नाही माझा टर्निंग पॉईंट आहे मला लाईव्ह क्रिकेट पाहायचंय. पण गंमत अशी झाली की कॉर्पोरेट सुद्धा या लाईव्ह क्रिकेटच्या वेळी शोज करायचे त्यांच्या कस्टमर्ससाठी. आणि 2004 मी सोनी बरोबरच होतो, मी चॅम्पियन्स ट्रॉफी केली. 2006ला म्हणजे इंग्लंडवाली 2006ला मला ESPNनी कॉमेंट्री बॉक्समध्ये बोलवलं. त्यावेळी मी गावस्कर, शास्त्री, वसीम अक्रम, ॲलन विल्किन्स बरोबर टी स्पॉट नावाचा मी शो करायचो. आणि ती सिरीज केल्यानंतर मला लक्षात आलं की माय प्रायोरिटी विल बी लाईव्ह कॉमेडी,
कारण ती मला एन्जॉय करता येत होती आणि त्याच्यामध्ये मी एकटा हिरो होतो आणि समोर रिॲक्शन्स होती. आणि मला थोडंसं असं लक्षात आलं की ब्रॉडकास्टमध्ये बाहेरच्या माणसाला रिस्पेक्ट नाही. आणि हर्षाने केलं ते आणि मला ते मजा नाही आली त्या टूरमध्ये. मला असे काही अनुभव आले की मला लक्षात आलं की इकडे आपल्याला आनंद नाही येणार, कारण इकडे क्रिकेटर्सचा डोमेन आहे. बाहेरचा नॉन क्रिकेटरला इथे काही विशेष व्हॅल्यू दिली जाणार नाही. आणि मग ती परत आलो मी 2006 मध्ये आणि मी ठरवलं की मी ब्रॉडकास्टिंगचा रामराम ठोकणार. तेव्हा मी क्लिअर ठरवलं. तेव्हापासून आतापर्यंत मी तिकडे गेलो नाही. म्हणजे नाही. कारण मी ठरवलं होतं की आपण हे प्रोफेशन का केलं, एन्जॉयमेंटसाठी केलं, लोकांना एंटरटेन करण्यासाठी. आणि त्यावेळेस IPL नव्हतं. IPL 2008ला आलं. ठीक आहे. त्यावेळी सोनीनी परत विचारलं, पण त्यावेळेस माझा म्हणजे आय हॅड ऑलरेडी स्विच्ड ऑफ, कारण लाईव्ह इव्हेंट्स माझे इतके चांगले होत होते. आणि गंमत काय होत होती, लाईव्ह इव्हेंट्समुळे माझे क्रिकेटर्स बरोबर दोस्ती झाली. मी का ह्या प्रोफेशनमध्ये मला आनंद झाला, कारण सचिन तेंडुलकर माझा मित्र झाला, सेहवाग माझा मित्र झाला, राहुल द्रविड माझा मित्र. तर मला टेलिव्हिजनची काय गरज आहे. मला ही जर्नी, आणि जर्नलिस्टला जेवढा ॲक्सेस मिळत नाही ते लोक माझे फॅन झाले. त्यामुळे त्यांच्या कहाण्या, म्हणजे मी प्राऊडली सांगू शकतो की 2007ची सिरीज जेव्हा मी कव्हर केली आणि शोज केले, त्यावेळी मला तिथे मंकी गेटला काय चाललं होतं हे प्लेयर्स सांगत होते. तू मला सांग, ॲज अ क्रिकेट फॅन एवढा आनंद कधी मिळू शकेल की जेव्हा ज्या प्लेयर्सला तू रिस्पेक्ट करतोस ते खेळतायत, तेच तुला कहाण्या सांगतायत. तेव्हा मी त्यांना ठरलो की बाबा ब्रॉडकास्ट हे एक स्ट्रक्चर आहे. हे बोला, असं करायला पाहिजे, ह्याच्याशी वाईट बोलू शकत नाही, हे चांगलं करू शकत नाही. मी नोकरी का सोडली, कारण मला ह्या स्ट्रक्चर्समधनं बाहेर पडायचं होतं. ह्या स्ट्रक्चरमध्ये परत कशाला हे करा, का तर तुम्हाला फेम जास्त मिळेल. तर मी ठरवलं हे करायचं नाही. आणि 2007 पासनं ते आजपर्यंत सगळ्या IPL फ्रँचायझीसचे, सगळ्या IPL स्पॉन्सर्सचे मी लाईव्ह शोज केले. आणि थँकफुली यूट्यूबचा जन्म झाल्यामुळे मला व्हॉट द डक करता आला. त्याने तर पूर्ण चित्रच बदललं. आधी ते काय होतं, ती जर्नी जे खेळांच्या गमती जमती आहेत ती मला लोकांपर्यंत पोहोचवायची होती आणि ती पोहोचवली. त्यामुळे माझ्या हिशोबाने ती सिमलेस जर्नी झाली आणि ती एन्जॉयबल झाली, ज्याच्यामध्ये कोणी माझ्या बॉस नाही माझ्या डोक्यावर की तू हे करायला पाहिजे, तू असं करायला पाहिजे. त्यामुळे ती जर्नी जास्त मजेदार झाली. पण आधी MTV मध्ये काम केलं, त्याच्यानंतर यांच्याबरोबर केलं. पण हे जे स्टँडअप कॉमेडी असू दे किंवा या सगळ्या इव्हेंट्स असू दे, म्हणजे मला हे खूप नंतर कळलं की विक्रम साठे हे मराठी आहेत. म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना जर सांगतोय, ओके, इतकं फ्लॉलेस इंग्लिश, कमांड कशी आली, म्हणजे कारण नॅचरली घरामध्ये मराठीच बोलत, म्हणजे मराठीच बोललं जातं. त्याच्यावरती काम केलं, कारण मिमिक्री हे फक्त ते जे बोलतायत ते आपण बोलतो आणि ते त्याची ती गेट ओपनर आहे. हा पण बाकी संवाद साधणं, तशा प्रकारचा पूर्ण वेळ, हे किती अवघड होतं. एक चांगलं काय होतं की माझे वडील एअरफोर्समध्ये होते, त्यामुळे आम्ही सुरुवातीच्या काळात 8-10 वर्ष मी सगळीकडे राहिलो होतो. त्या माझं कोर इंग्लिश चांगलं होतं. आणि कोर इंग्लिश चांगलं असल्यामुळे माझ्यामध्ये तो विषय नव्हता की मला इंग्लिश येत नाही. फक्त काय त्या सुरुवातीचं ते डोक्यात नव्हतं की मला मराठी विचार करून इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचं, तो सुरुवातीला नव्हता. तेव्हा माझं हिंदी इंग्लिश चांगलं होतं. फक्त काय झालं, त्यानंतर मी थेट नारायणपेठेत आलो, पुण्यात आलो. आणि पुण्यात आल्यानंतर माझा पहिला लेअरिंग परत मराठीचं झालं, मराठीचं लर्निंग झालं, पण माझं इंग्लिश वाईट झालं नाही. हा फरक होता. नाहीतर काय होतं की तुझी मराठी ऍक्सेंट एकदा झाली की त्याच्यावरची इंग्लिश ऍक्सेंट मग प्रॉब्लेम होतो. आणि इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये होतो, फर्ग्युसनला गेलो, SIBM मध्ये गेलो, कोर लँग्वेज होती. जरी मी दिवसभर मराठी बोलत असलो तरी माझा इंग्लिशचा प्रॉब्लेम नाही झाला. आणि त्यानंतर MBA झाल्यानंतर मी थेट अगदी कूल MTV मध्येच नोकरीला गेलो. तिथे तर सगळेच अँग्लिसाइज्ड होते, त्यामुळे तो विषय मला कधी आला नाही. आणि बाय दॅट टाइम माझं रीडिंग चांगलं झालं होतं. MBA मध्ये मला चांगले मित्र मिळाले, कॉस्मोपॉलिटन मिळाले, त्यांच्यामुळे माझं रीडिंग चांगलं झालं. आणि त्यामुळे माझे ॲक्सेंट्स, तरीही माझ्या इंग्लिशमध्ये कधीतरी मराठी ॲक्सेंट येतो आणि तो असलाच पाहिजे, कारण तुमची भाषा मराठी आहे. पण तो तसा त्रास झाला नाही. हर्षाच्या इंग्लिशमध्ये मराठी ॲक्सेंट कधी येत नाही, कारण हर्षाचं बेस हैदराबाद. हो, एक्झॅक्टली. तो म्हणजे त्यामुळे
आणि तो कायम इंग्लिश बोलत राहिला, त्याला पुणेरी इन्फ्लुएन्स नव्हता. त्यामुळे मी हर्षाचा मराठी बोलताना इंग्लिश ऍक्सेंट येतो. हो. आणि पहिल्यांदा आम्ही जेव्हा 12 गावचं पाणी शो केला, मी हर्षाने मला विचारलं की माझं मराठी कसं आहे. म्हटलं तुझं मराठी तरच चांगलं होईल, तुझं मराठी फ्लॉलेस आहे, तो चुकीचे शब्द वापरतो अशातला भाग नाहीये, पण ते जसं फॉर एक्झाम्पल आय टेंड टू गेट द फिलिंग दॅट समटाइम्स इंडिया हॅज गॉट टू प्ले. मला असं वाटतं की काहीतरी तसं नाही व्हायला पाहिजे, इंग्लिशची ऍक्सेंट मराठीमध्ये नाही घुसली पाहिजे. तो म्हणला हे लक्षात मी ठेवीन. तर लँग्वेजेस मला आवडतात. मी बिहारी बरोबर बसलो ते बिहाऱ्यासारखी हिंदी बोलतो, त्यामुळे थोडीशी ती नॅचरल इन्क्लिनेशन पण होती माझ्याकडे. त्यामुळे तसा मला त्या लँग्वेज इंग्लिश स्टँडअप कॉमेडियन, जरी आता गंमत म्हणून मी सांगतो तुला, आय एम द फर्स्ट इंग्लिश स्टँडअप कॉमेडियन इन इंडिया who didn't go to a convent school, who was not studying in Doon School, who was not studying in Cathedral. He was studying in Karnataka High School, Pune, and became the first English stand-up comedian. तर मला असं वाटतं ह्युमर बेसिकली होतं. लँग्वेज इज ॲग्नॉस्टिक, म्हणजे शेवटी तुम्हाला कुठल्याही लँग्वेजमध्ये ह्युमर असेल तर करता येतं. बट थँकफुली एअरफोर्सचं बॅकग्राऊंड असल्यामुळे ॲक्सेंट्स माझे बऱ्यापैकी बरे होते, आणि त्यामुळे कॉर्पोरेट इंडियाने मला म्हणजे ॲक्सेप्ट केलं. आणि मिमिक्रीवरती काम केलं का ते नॅचरली आलं? 50% नॅचरल होतं. नंतर सुरुवातीच्या काळामध्ये मिमिक्री म्हणून ओळखला जायचो, पण मिमिक्रीची बॉडी कमी असते, तुम्ही किती नकला करणार, त्याच्यावर जर का जोकचं स्ट्रक्चर नसेल. त्यामुळे मिमिक्रीचा वापर हा तुम्ही लाफ्टर पॉइंटसाठी करता, पण तुमचं ओव्हरऑल जोक स्ट्रक्चर स्ट्रॉंग पाहिजे, नाहीतर तुम्ही संपता. म्हणून तुम्ही पाहिलं असेल जॉनी लिव्हरचा सक्सेस हे जॉनी लिव्हरच्या मिमिक्रीमुळे नाही आहे, जॉनी लिव्हरच्या जोक कन्स्ट्रक्शन. मिमिक्री करणारे बॉलिवूडमध्ये खूप येऊन गेले, पण तुम्ही स्ट्रेच नाही करू शकला ऑब्झर्वेशननी, तर मग त्या मिमिक्रीला अर्थ राहत नाही. तर अशी ती जर्नी. आणि एकदा क्रिकेटर्सची ओळख झाली मेन. पण ती ओळख झाली कुठून? म्हणजे 2003 तर सुरुवात होती, पण आणि सचिन तेंडुलकर. हा, तर ती गंमत आहे. काय आहे की एकदा देवानी हात ठेवला की मग बाकीचे फॉलो करतात, अशातला भाग आहे. 2004ला एशिया कप झाला माझ्या मते श्रीलंकेत, आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डने मला परफॉर्मन्सला बोलवलं होतं. सचिन मला ओळखत होता तेव्हा, पण मैत्री नव्हती. 2004ला मी एशिया कपला पोचलो तिकडे, तर समोर इंडियन टीम, पाकिस्तानी टीम, श्रीलंकन टीम बसले होते, आणि मला अर्धा तासाचा स्टँडअप परफॉर्मन्स करायचा होता. समोर सचिन पण बसला होता, इंजमाम पण बसला होता, आणि सगळे बसले होते. त्यावेळीस मी जो 20-25 मिनिटाचा स्टँडअप केला तो सचिनला इतका आवडला की आम्ही ताज समुद्राला ब्रेकफास्टला भेटलो, मी, युवराज सिंग, हरभजन सिंग, आणि माझी मैत्री त्यावेळी सुरू झाली. आणि कसं होतं, त्यावेळी मी समीर दिघेला फोन केला, म्हटलं अरे मी हे स्टँडअप करतो. तो म्हटला सचिन तू ओळखत असेल कारण 1 वर्षापासून तू बरंच काम करतोय, पण तू एकदा जाऊन त्याला भेट. आणि मी भेटलो, म्हटलं सचिन असं असं करणार, तर तो फक्त हसला. आणि त्यानंतर जेव्हा त्याची नक्कल केलेली त्याला अप्रिशिएट झाली. हा काळ वेगळा होता, आजकाल काही ऑफेंड होऊ शकतात लोक, पण त्यांनी मला ब्रेकफास्टला बोलवलं, आणि तेव्हा माझी 2004ला त्याची मैत्री सुरू झाली. आणि त्यानंतर मी इतके परफॉर्मन्सेस केले, त्याची नक्कल त्याच्यासमोर केली की टू दी एक्सटेंट दॅट त्याच्या प्रत्येक फंक्शनमध्ये तो मला त्याची नक्कल करायला लावायचा. दिस वॉज अ कॉम्प्लिमेंट. वेदर 2011ला त्याचं जेव्हा वर्ल्ड कपची पार्टी होती, 2013ला त्याची रिटायरमेंटची पार्टी होती, सगळीकडे मी होस्ट केले आणि सगळीकडे त्याची नक्कल केली. पण एकदा सचिनचं एक्सेप्टन्स मिळाल्यावर मग जगभर क्रिकेटर्स म्हणाले की देवच म्हणतो की माझी नक्कल करतं, मग बाकीचे सगळे हे झाले. आणि कुठेतरी मला असं वाटतं की नक्कल करणं एक आहे, पण ॲज समबडी हू लाईक्स द गेम, क्रिकेटची आवड असल्यामुळे मी क्रिकेटचा फॅन होतो हे क्रिकेटर्सला लक्षात आलं. त्यामुळे त्यांना थोडासा म्युच्युअल रिस्पेक्ट आला की बाबा हा असा फालतू काहीतरी टाइमपास नाहीये, ह्याला क्रिकेट थोडंफार कळतं, हा करेक्ट प्रश्न विचारतो. आणि त्यामुळे ती थोडी क्रेडिबिलिटी इस्टॅब्लिश झाली आणि त्यामुळे ती मैत्री झाली. कारण एक म्हणजे तुलाही लक्षात आलं असेल क्रिकेट इंडस्ट्रीमध्ये राहून की जोपर्यंत तुम्हाला क्रेडिबिलिटी बिल्ड करत नाही तोपर्यंत क्रिकेटर तुम्हाला रिस्पेक्ट देणार नाही. कलाकार म्हणून तेवढाचा रिस्पेक्ट देईल, पण आज मी सांगू शकतो की
कुठलाही क्रिकेटर माझ्याबरोबर क्रिकेट बोलतो आणि मी इंटरनॅशनल क्रिकेटर नाही आहे. मी जेमतेम अंडर-19 खेळलो. ते सुद्धा महाराष्ट्र टीममध्ये नव्हतो मी, प्रॉबेबल्समध्ये होतो आणि ते सुद्धा जेमतेमच होतो. अनंत धामण्यांनी बोलवलं होतं म्हणून मी तिकडे गेलो होतो. त्यामुळे काही क्रिकेट खेळलं नसताना सुद्धा तो रिस्पेक्ट मिळू शकतो, ह्याचा मला ॲज अ कॉमेडियन आनंद जास्त आहे. पण सचिन तेंडुलकर बरोबर 2004 पासून आत्ता 2025 21 वर्ष झाली. पण त्याचा 22 एप्रिल 1998 आणि 24 एप्रिल 1998 याचा किती प्रभाव होता? म्हणजे कुठल्या दृष्टीने विचारतोस? सचिनला दैवत स्वतःहून मानण्यासाठी सुद्धा आणि एक क्रिकेटर म्हणून तो किती वरती आहे हे कळण्याच्या क्रिकेटर म्हणून वादच नव्हता. मला सचिनचं प्रेम जास्त झालं कारण त्याची ह्युमन बिंग म्हणून जी जर्नी आहे ना ती आउटस्टँडिंग आहे. म्हणजे आणि मी आता 20 वर्षापासून त्याच्याबरोबर शोज करतोय आणि मी बऱ्याच वेळा मला असं विचारलं की सचिन आणि ह्याच्यामध्ये किंवा सचिन आणि ह्यांच्यामध्ये कंपॅरिझन काय आहे. तर म्हटलं ग्रेटनेस बऱ्याच लोकांना येतो, बट ॲज अन इंडिव्हिज्युअल तुम्ही तो ग्रेटनेस हँडल करून ॲज अन इंडिव्हिज्युअल तुमची ह्युमन जर्नी काय ह्याला मी तरी ॲज अ पर्सन जास्त महत्त्व देतो. कारण क्राफ्ट सगळ्यांना असतो रे. एखादा चार्टर्ड अकाउंटंट जरी असतो त्याच्या फील्डमध्ये तो तेंडुलकर असू शकतो. फक्त काय तेंडुलकरचं प्रोफेशन असं आहे की त्याला त्याच्यामध्ये फेम जास्त मिळतं. पण मी असं धरत नाही की एखादा चार्टर्ड अकाउंटंट तेंडुलकर एवढा ग्रेट नाही. पण त्याच्यामध्ये कॉमनॅलिटी अशी असते की ॲज अ चार्टर्ड अकाउंटंट आर यू अ गुड ह्युमन बिंग. आणि हे मी सचिनचं पाहिलं की सचिन बरोबर इव्हेंट्स करत असताना समजा फॅनला ऑटोग्राफ मिळाला नाही किंवा सेल्फी मिळाला नाही ह्याचं फॅनपेक्षा सचिनला जास्त वाईट वाटतं. हे क्वालिटीजमुळे मी खूप इम्प्रेस झालो की बाबा हा 16 इयर्सपासनं हा प्रिन्स आहे इंडियाचा, तरी ह्याला कसं अफेक्ट होत नाही. आणि ह्या जर्नीमुळे मला त्याच्याबद्दल जास्त प्रेम निर्माण झालं आणि ते अजूनही मी मोर देन अ क्रिकेटर ॲज अन इंडिव्हिज्युअल त्याला जास्त रिस्पेक्ट करतो. आणि मे बी त्यालाही कुठेतरी असं वाटलं की हा मला मित्र म्हणून इक्वल असं आहे रिलेशनशिप, त्यामुळे तोही बॅकफूटवर जात नाही. तोही त्याच्या मनातल्या गोष्टी बऱ्याचशा क्रिकेटिंग गोष्टी सांगतो आणि त्याचा मला फायदाच होतो. कारण पुस्तकाची प्रस्तावनाही त्यानेच केली. कारण मी त्याला म्हणलं की बाबा तुझ्यामुळे आम्हाला रिस्पेक्ट नाही मिळाला घरी. कारण काही झालं तरी आई म्हणायची बघ सचिननी किती अचीव केलं. आणि त्याच्यासमोर तर आम्ही ज्याला मी म्हणतो इंग्लिशमध्ये जेनेटिक गार्बेज होतो. पण ते रिलेशनशिप 2004 पासून डेव्हलप झाल्यामुळे जेव्हा मी पुस्तक 2014 आणि इन अ वे त्याचं ट्रिब्यूटच होतं की 13ला रिटायर झालं, 14ला मी पुस्तक लिहिलं. आणि त्यांनी म्हणलं की म्हणलं की तुझं पुस्तक आहे वाचायची पण गरज नाही. पण तो हसला हे कॉन्स्ट्रक्ट बघून आणि मग त्यांनी ताबडतोब लिहिलं प्रस्तावना. मला त्याच्यावरती फक्त 2 गोष्टी विचारायच्या आहेत. कारण तुम्ही त्याला खूप जवळून बघितलंय. चॅम्पियन खेळाडू हे फेल्युअरमधनं कसं ओव्हरकम करतात? कारण 2004 पासून 2007चा वर्ल्ड कप आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर T20 खेळले नाहीत. तो 2007चा वर्ल्ड कप ते 2011चा ODI वर्ल्ड कप जिंकणं या काळामधल्या सचिनमध्ये काही फरक होता का? म्हणजे याच्यामध्ये काही निगेटिव्ह काहीच विषय नाही आहे. प्रश्न असा आहे की ते फेल्युअरमधनं ओव्हरकम करून 2011 पर्यंत खेळत राहण्याची इच्छा ठेवणं आणि ते करून दाखवणं हा प्रवास, कारण तुम्ही खूप जवळून बघितलाय, तर एक क्रिकेटचा अभ्यास किंवा भावनांचा अभ्यास त्या दृष्टीने हा प्रवास कसा होता? हे बघ, तसे मी फक्त ऑब्झर्वेशननी सांगू शकतो किंवा कॉन्व्हर्सेशन्स मध्ये सांगू शकतो. 2007चा त्याचा काळ खूप मला असं वाटलं होतं की ही वॉज नॉट हिज ओन. आणि त्याचं कारण ते ग्रेग चॅपल एरा पण होतं. आणि मला असं वाटतं की गॅरी कर्स्टननी जो ट्रान्झिशन चांगला केला ना त्याच्यामुळे सुद्धा सचिनला खूप फरक पडला. जेव्हा तुमचा नवीन कोच येतो आणि तुमच्याबरोबर एक इक्वेशन बिल्ड करतो, आणि हे 2011च्या वर्ल्ड कप जिंकल्यानंतर पार्टीमध्ये गॅरी पण बोलला होता आणि सचिन पण बोलला होता की कॉन्व्हर्सेशन असं झालं होतं की सचिन व्हॉट डू यू वॉन्ट मी टू बी. तर सचिननी इनडिरेक्टली म्हणले जस्ट बी माय फ्रेंड.
कारण तेंडुलकरला काय शिकवणार रे तुम्ही? 2007 पर्यंत तो ग्रेटच होता, पण ब्लिप होता. आणि मला असं वाटतं गॅरी कर्स्टनने तो जो कॉन्फिडन्स दिला, शेवटी त्याची सचिनची जर्नी त्यालाच समजू शकते. असं नव्हतं की तो ग्रेट. 2007ला इंडियाची टीम ग्रेटच होती, हो प्रश्न, पण कुठेतरी त्याला सेल्फ डाऊट आला असणार. आणि मला असं वाटतं त्या काळामध्ये त्यालाही थोडासा सेल्फ डाऊट आला असणार आणि तो विचार करतो रिटायरमेंटचा. आणि कुठेतरी त्या माहोलमध्ये गॅरीने त्याला कॉन्फिडन्स दिला आणि त्यांनीही स्वतःवर काम केलं असेल, ज्याच्यामुळे जेव्हा गॅरी त्याला म्हणला ना की आय थिंक सचिन माय अंडर, आणि यू कांट रेट गॅरी कर्स्टन द प्लेअर. गॅरी कर्स्टन वॉज अ ग्रेट प्लेअर, राईट, विथ अ बॅटिंग ॲव्हरेज ऑफ 45+. येस वन डे. आणि आपण गॅरीला कोच म्हणून म्हणतो, बट गॅरी मोठा प्लेअर आहे रे. आणि मोठा प्लेअर सचिन तेंडुलकरला म्हणलं की आय सी 5 years ऑफ क्रिकेट मोर इन यू. आय एम शुअर ॲट दॅट लेवल सचिन वुड हॅव गॉट इन्स्पिरेशन फ्रॉम दॅट ऑल्सो. आणि कुठेतरी तो म्हणाला असणार की ठीक आहे, 1 day at a time, आणि आय विल गेट बेटर अँड बेटर. तर मला असं वाटतं 7चा काळ वाईट होता, पण तो जो माहोल क्रिएट झाला कर्स्टनमुळे त्याचाही सचिनला खूप फायदा झाला. आणि तू बघ ना, त्यानंतर त्याची जर्नी पॉझिटिव्हिटीकडे गेली. आता इंटरनली त्यांनी स्वतःवर काय म्हणजे जनरल बोलता बोलता काही गोष्टी बोलून जातो, पण ती एक जर्नी मला असं वाटतं त्यांनी सांगायला पाहिजे. कारण एक चांगलं काय होतं, सचिन हॅड दिस अमेझिंग अबिलिटी टू बी इन द मोमेंट. आणि क्रिकेट इज अबाउट दॅट किंवा लाईफ इज अबाउट दॅट, की पूर्वीचा बॅगेज आणि अँझायटी ऑफ द फ्युचर हे काढून आपण त्या मोमेंटमध्ये राहणं, हेच क्रिकेट आहे. आणि कुठेतरी मला असं वाटतं त्या माहोल, कारण शेवटी आपण ऑर्गनायझेशनमध्ये म्हणतो ना रे की कल्चर चांगलं असेल तर परफॉर्मन्स चांगला होतो. ते गॅरीने ते कल्चर चांगलं केलं आणि त्याचा सचिनला नुसतं नाही, युवराज सिंग, झहीर खान, वीरेंद्र सेहवाग हा सगळ्यांना फायदा झाला. पण ही दॅट 7 वॉज बॅड, एवढं सांगू शकतो. कारण म्हणजे मी पण जसं म्हटलं तसं त्याच 2006ची चॅम्पियन्स ट्रॉफी, 2007चा 50 ओव्हरचा वर्ल्ड कप, 2007चा मिस झालेला T20चा वर्ल्ड कप, या सगळ्या घटना क्रमाक्रमाने झाल्यानंतर पुढची 3 वर्ष तोच टेम्पो ठेवून 2011ला करेक्ट परफॉर्मन्स येणं, करेक्ट, हे चॅम्पियनचं करेक्ट. अरे आणि कुठेतरी काय असतं, ते चॅपल एरा वॉज व्हेरी डिप्रेसिंग फॉर द टॉप 5 गाईज. म्हणजे तुम्ही ऑलरेडी परफॉर्मन्स तुमचा समजा चांगला होत नाही, अशा वेळी कल्चर जे असतं की बाबा चांगलं करूया, वीरू भांडत होता चॅपलशी, सचिनचं त्याचं पटत नव्हतं, त्यामुळे बऱ्याच लोकांचं म्हणजे हरभजनचं त्यामुळे तू बघ ना, माहोल सुद्धा तो विचित्र होता आणि त्याच्यामध्ये तुमचा परफॉर्मन्स सफर होतोय. तर कितीही मोठा प्लेअर असेल तर त्याला एन्व्हायरमेंट चांगलं लागतं आणि मला असं वाटतं त्याचा पण खूप फरक पडला. आणि एप्रिल महिन्यात आहोत आपण, 22 एप्रिल 24 एप्रिल मी पण कधीच विसरू शकत नाही. पण कधी वाढदिवसाला सचिन बरोबर हो, खूप वाढदिवस एकत्र केले. म्हणजे कारण माझा 25ला असतो, माझा 25 एप्रिलला असतो, तर 3-4 वर्ष तर असं झालं की सचिनच्या वाढदिवसाच्या मध्येच माझं सेलिब्रेशन झालंय, कारण माझा नेक्स्ट दिवस असतो. बट हो, त्याच्या पार्टीजमध्ये. आणि मला नेहमी मी असं कॉर्पोरेट फंक्शनमध्ये पण असं म्हणतो की एक रोमॅन्टिक थिअरी असते बघ, की यू आर अलोन ॲट द टॉप, की जेव्हा तुम्ही वरती पोचता तुम्ही एकटे पडता. सचिन तेंडुलकर प्रूव्ह करतो ही थिअरी रॉंग आहे. कारण सचिन तेंडुलकरचे जेवढे मित्र आहेत हे माझ्या मते कुठल्याही टॉप परफॉर्मरचे नसतील. कारण हे जे आहे ना, लोनली ॲट द टॉप जे म्हणतात ना, इज बिकॉज यू चूज टू बी लोनली ॲट द टॉप. जेव्हा तुम्ही मोठे होता तर तुम्ही शाळेच्या मित्रांना विसरता. सचिनचं मी हे पाहिलंय, आत्ता सुद्धा प्रत्येक पार्टीमध्ये सगळी त्याची मुंबईची टीम आणि सगळे जुने मित्र येतात. म्हणजे काय की तुम्ही एकटं राहायचं ठरवलं तर तुम्ही एकटे राहता, पण तुम्हाला जर का रिलेशनशिप डेव्हलप करायची तुमच्याकडे कॅपॅसिटी असेल तर का नाही, सक्सेस नंतर सुद्धा तुमचे मित्र राहू शकतात. आणि ते 24 एप्रिलला दरवर्षी मला दिसतं. सचिन बरोबर तर म्हणजे सचिनवरती पुस्तक आहे हे, पण बाकीच्या प्लेयर्सच्या बाबतीमध्ये असू दे, जी रिलेशन्स बिल्ड झालेली आहेत किंवा बिल्ड झाली ती सगळी मॅक्झिमम या इव्हेंट्समुळे झाली का? कारण यूट्यूब तर 7-8 वर्षापूर्वीचं झालं, पण त्याच्या आधी 8 ते 18 म्हणजे मला काय
हे वाटतं की कॉर्पोरेटमध्ये सुद्धा एक त्याला शेल्फ लाईफ असते रोटेशनमध्ये. म्हणजे एवढी वर्ष सस्टेन करायला तुम्ही काय काय बदल करत गेल? हे बघ, क्रिकेटर्सचं रिलेशनशिप टुरिंगमुळे सुरू झालं. मी 2003 पासनं जेव्हा माझी ही कॉर्पोरेटची जर्नी झाली, टूर असली की मी 2-3 टेस्ट स्वतःच्या खर्चाने जायचो. त्यात बऱ्याच वेळी असे व्हायचे की तिथे इव्हेंट्स व्हायचे, म्हणजे ऑस्ट्रेलिया इंग्लंड वगैरे मध्ये इव्हेंट्स व्हायचे, पण साऊथ आफ्रिकेत नाही व्हायचे. तरी मी जायचो, 2 टेस्ट मॅच पाहून यायचं, परत यायचो, ODI करायचं. कारण मी ही जर्नी 13 पर्यंत 14 पर्यंत मी जवळजवळ सगळ्या टूरला 2 मॅचेस 3 मॅचेस वगैरे जायचो. हे स्वतःच्या इनिशिएटिव्हने जायचो. आणि इन्व्हेस्टमेंट आणि कारण दॅट वॉज माय लव्ह. त्याच्यासाठीच हे सगळं हे. आणि तिकडे काही काही असाइनमेंट्स पण असायचे. कधीतरी रेडिओची असाइनमेंट असायची, कधीतरी लाईव्ह इव्हेंट्सची असाइनमेंट. लाईव्ह इव्हेंटची असाइनमेंट असली की मग लगेच पुढच्या 2 टेस्ट करून टाकायचो. कित्येक वेळ मी कंपन्यांना सांगायचो, मला फीस देऊ नका, 15 दिवसाचं बुकिंग करा. मग ऑफिशियल जे ट्रॅव्हल एजंट्स असतात त्यांच्यासाठी शो करायचो, ते माझं 3 टेस्टचं बुकिंग करायचं. असे मी खूप फिल्डिंग लावून करायचो. आणि मला असं आणि ते मला सुनंदननी शिकवलं होतं की मैत्री करायची असेल ना, ती इंडियाच्या बाहेर जास्त चांगली होते. कारण तिथे त्यांना वेळ असतो, तिथे ते आपल्या लोकांना मिस करतात. त्यामुळे इंग्लंडमध्ये राहुल द्रविड बरोबर जेवायला जाणं किंवा ऑस्ट्रेलियामध्ये कित्येक वेळा हर्षा वगैरे आम्ही एकत्र हे करायचो आणि क्रिकेटर्स जेवायला यायचे. आणि आमचे लेले मित्र, लेले कुक, त्यामुळे इंडियन जेवण जर का तू प्लेयर्सना देऊ शकला बाहेर, मी स्वयंपाक करत नाही पण लेलेन थ्रू मी त्याचा हे आस्वाद घ्यायचो. आणि त्या काळात मला लक्षात आलं की ऑन टूर एकदा तुमची बेसिक मैत्री झाली की लोक खूप तुमच्या बरोबर शेअर करतात. आणि माझी ही मैत्री सुरुवात झाली ही टुरिंगमुळे. मग कॉर्पोरेट शोज मध्ये ती रिइन्फोर्स झाली, कारण बरेचसे लोक हे त्यांचे ब्रँड्स मलाच बोलवायचे त्यांना इंटरव्ह्यू करायला. तर हे जे रिलेशनशिप बिल्ड झाले ते बिकॉज ऑफ द फॅक्ट की हे पाहते की हा कॉमेडियन हा इकडे काय करतोय, टेस्ट मॅचेस बघायला काय येतोय. तर त्यांना लक्षात आलं की हा वेड आहे. आणि त्याच्यामुळे ते आईस ब्रेक झालं आणि त्याच्यामुळे ती रिलेशनशिपची सुरुवात झाली. कारण एवढी वर्ष हे करत राहणं याला म्हणजे देर हॅज टू बी समथिंग अबाउट दिस मॅडनेस किंवा अबाउट दिस प्रोफेशन जे एवढं एंगेजिंग होत राहील. वाय डिड आय लिव्ह माय जॉब? कारण मला क्रिकेटच्या जवळ राहायचं होतं. आता मला देवकृपेने असं झालं की स्टँडअप कॉमेडीमधनं आणि क्रिकेट प्रेझेंटिंगमधनं माझा रेव्हेन्यूचा इश्यू सॉल्व्ह होत होता. आता देवाने सांगितलं की तुझा मी रेव्हेन्यूचा इश्यू सॉल्व्ह केला, आता तू कशासाठी नोकरी सोडली होती? क्रिकेट पाहण्यासाठी ना, जा की मग. आणि त्यावेळी मी असा नाही विचार केला की बाबा हा खर्च करू का हे वगैरे. चांगलं काय झालं की ह्या प्रोफेशनमुळे कित्येक खर्च बॅलन्स आउट झाले. बरोबर. पण मी ठरवलं होतं की सचिनची प्रत्येक इनिंग पाहिजे. आणि मग वीरू भेटला की वीरू बरोबर गप्पा. म्हणून जर का तू पुस्तक वाचलं असशील, तो अर्क आहे या सगळ्या जर्नीचा. राहुल बरोबर मी किती वेळ काढलाय, अनिल कुंबळे बरोबर. राहुल द्रविड पण मराठी बोलतो व्यवस्थित. हो, पण राहुल बरोबर मी नॉर्मली इंग्लिशच बोलायचो, पण मराठी त्याला व्यवस्थित येतं. आणि राहुल बरोबर गप्पा मारताना वेगळी मजा यायची, कारण राहुल तसा 360 डिग्री आहे, बऱ्याच विषयांबद्दल बोलू शकतो. आणि मलाही, मी पण स्वतःला क्युरियस म्हणतो. उद्या तू स्टॉक मार्केट बद्दल बोला तर मी तुला 2 करेक्ट प्रश्न विचारीन. मॉलिक्युलर डायग्नोस्टिक बद्दल बोलायचं असेल तर मला 3 प्रश्न माहिती आहे, कारण की मी सगळं वाचणाऱ्यातला माणूस आहे. आणि राहुल बरोबर ती गंमत होते की राहुलला पण वाचायला आवडतं. तर प्रत्येकाबरोबर कॉन्व्हर्सेशन्स वेगवेगळ्या पद्धतीने. वीरू बरोबर फक्त टाइमपास, कारण वीरूच्या मनात तो माझ्यापेक्षा मोठा कॉमेडियन आहे. साठे साहेब आपको क्या कॉमेडी आते, मुझे आपसे बेटर. पण ते एक वेगळंच रसायन वेगळंच आहे, पण खूप मेथड आहे त्याच्या मॅडनेसमध्ये. त्याला जे जमतं ते बाकीच्यांना जमत नाही. आज अजित तेंडुलकर म्हणतो की ह्याच्यासारखा वर्ल्डमध्ये अगेन्स्ट स्पिनर बॅट्समन नाही, कारण अबिलिटी टू पिक लेंथ वीरेंद्र सेहवागपेक्षा कोणी देतात. ही पण गंमत आहे की प्रत्येकाच्या डोक्यात काय चाललंय हे मी एक ग्लास वाईन मध्ये काढून घ्यायचो. आणि माझी तीच सक्सेस मी म्हणतो की ही ऑपॉर्च्युनिटी कोणाला मिळते रे, की बाबा सगळ्यांबरोबर टाइमपास करून त्यांच्याकडनं काहीतरी इंटरेस्टिंग माल काढणं.
आणि मग जसा वीरू म्हणतो हमारी स्टोरी निकाल के तू पैसे कमाता है, म्हणले यार छोड ना, 10 रुपये में से 10 पैसे मिलते हैं तो तुझे क्या बुरा लगता है. पण परवा मी तो माझ्या घरी आला होता आणि सचिन बरोबर आम्ही बरेच गाण्याचे कार्यक्रम करतो, कारण त्यालाही गाण्याची खूप आवड आहे, तर आम्ही महफिली करतो घरी. तर मला म्हणला की साठे साहब आप सिर्फ तेंदुलकर के लिए गाने का प्रोग्राम अरेंज करते हो, हमने तो कुछ नहीं किया इंडियन क्रिकेट के लिए, 2 ट्रिपल मैंने मारे, तेंदुलकर ने कहा मारे, एक भी नहीं है. सर मैं बोला ये 2 ट्रिपल 100 के लिए मैं आपको एक गाने का प्रोग्राम अरेंज करूंगा, असं म्हणून मी गाण्याचा कार्यक्रम केला. तेव्हा जाऊन तो शांत झाला. केला केला घरी बोलवलं त्याला, म्हणलं असं नको समजू, 2 ट्रिपल 100 मी विसरलो नाही. अशा गमती. पण वीरू बरोबर एवढी जवळीक ऍक्च्युली वीरू बरोबर खूप जवळीक आहे, कारण त्याचं काय, वीरूचं 90% लोक त्याला घाबरतात, कारण तो मुफट आहे, तो काहीही बोलू शकतो तुम्हाला. आता तुम्ही त्याच्याहून समजा तुमचं सेन्सिटिव्ह असाल तर त्यांनी तुम्हाला शिवी घातली की तुम्हाला त्याचं वाईट वाटतं. मला माहितीये की त्याचं डोकं जसं तो बॅटिंग आहे तसं त्याचं डोकं आहे, तेव्हा मी त्याच्याबरोबर मला कधी वाईट वाटलं नाही. मी पण त्याची खेचतो, तो पण माझी खेचतो. पण थँकफुली ती रिलेशनशिप डेव्हलप झाली. आणि ती सुद्धा एक कारण आहे की कुठेतरी त्यांना हे वाटतं की हा वेडा आहे क्रिकेटचा. त्यामुळे ह्याचं ऑब्जेक्टिव्ह म्हणजे वीरूवर पण मी जोक केला, तर जर का क्रिकेटरला किंवा कुठल्याही मोठ्या माणसाला कळलं की हा माझ्यावर विनोद मला खाली पाडण्यासाठी नाही करत आहे, हा त्याचं प्रोफेशन आहे, हे त्याचं प्रोफेशन आहे, त्यामुळे तो ऑब्झर्वेशन मधनं जोक काढतो, हे रिस्पेक्ट झालं की मग गोष्टी नॉर्मल होतात. कारण की सुरुवातीच्या काळात मला भीती वाटायची की बाबा मी हे सगळं का करतोय की हे माझे मित्र व्हावेत म्हणून, पण हे चिडले तर असे होऊ शकतं कधीतरी. पण ओव्हर द पिरियड ऑफ टाइम ते पण आता थँकफुली असं कधीच झालं नाही की कोणी माझ्या ऍक्टमुळे चिडलंय. एखादा कधीतरी म्हणू शकतो की यार येवाला जोक क्यू मार रहा है, पण ते मजेने. पण बाकी कुठल्या पर्सनॅलिटीने फॅसिनेट केलं सगळ्यात जास्त एवढ्या वर्षाच्या जर्नीमध्ये, भारताच्या असू दे किंवा परदेशातला कुठलाही खेळाडू असू दे? हे बघ, मला असं वाटतं मी त्या डिग्रीज मध्ये बसत नाही. मला वाटतं की प्रत्येक माणसामध्ये एक स्टोरी आहे. उद्या मला तू म्हणलास की आत्ता त्या काय म्हणतात एका नवीन IPLच्या खेळाडू बरोबर तू हे काय, तर मला त्याच्याबरोबर पण तेवढाच आनंद होतो. कारण मला तो कुठनं आलाय, कारण मनात तर मी रायटरच आहे ना, तो त्याचं काय वर्ल्ड आहे, अक्षर पटेल काय विचार करतो, किंवा आत्ताचा मुंबईचा बॉलर कोण जो चांगला अश्विनी, तो पंजाबच्या लीग मधनं त्याला हे केलं की हा कसा काय आला इकडे, ह्याचा माहोल काय. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक माणसामध्ये एक स्टोरी आहे, आणि मला ती स्टोरी मला एक्सक्लुझिव्हली मिळाली ना, मी जर्नलिस्ट नाही पण ती मला आनंद होतो. त्यामुळे वीरूमध्ये मला एक वेगळाच, राहुलमध्ये मला एक वेगळाच कॅरेक्टर, सचिनमध्ये मला सध्याला असा संत माणूस वाटतो. कारण सचिन आज जितकं क्रिकेट बोलतो ना, ते त्याच्या करिअरमध्ये अजिबात बोलायचं नाही, तो क्रिकेटचे डिस्कशन नाही करायचा. पण आज तेंडुलकर क्रिकेटबद्दल 8 तास बोलू शकतो. युवराज सिंगला क्रिकेटबद्दल बोलायला तू क्रिकेटचा विषय काढलास तर त्याला राग येतो, हे क्रिकेट ही बात नाही करनी मेरे को. झहीर खानला काहीच आठवत नाही त्यामुळे त्याला तू क्रिकेटचा विषय असं झालं का, घारे अजित आगरकर तेवढ्या पुरतं. तेव्हा प्रत्येक माणसामध्ये काय काय वेगवेगळे गोष्ट असतात, तुम्ही त्याला कसं टॅप करता, त्यातला तो तुम्ही अँगल कसा. रिकी पॉन्टिंग खूप बोलायला आवडतं, पण ॲज अ क्रिकेट लवर मी काय शिकलोय तर बटन कसं दाबायचं. काय केल्याने मुरलीधरनला सगळे प्रश्न विचारतात, पण मुरलीधरन म्हणणं काय काढायचं, नॉर्मल जर्नलिस्ट किंवा नॉर्मल माणूस किंवा काय ये दूसरा आपने कैसा डेव्हलप किया, एक्झॅक्टली हा प्रश्न विचारायचा नाही. मग त्याला कळतं की हा काहीतरी वेगळा विचार करतोय. हे आपल्याला एक्सपिरियन्सनी शिकायला मिळतं, आणि त्यामुळे मी डिग्रीज देत नाही. ऑब्व्हियसली आपला फेवरेट प्लेअर असतो, पण मी त्या रॉजर फेडररला जेव्हा विम्बल्डनला भेटलो ना, मी त्या 10 सेकंदात सुद्धा त्याला प्रश्न विचारला. तर हे कारण आपला किडा येतो स्पोर्ट्सचा, की अभिनव बिंद्रा भेटला तर त्याला पण आपण काहीतरी वेगळा प्रश्न विचारतो. कारण आपण जे होऊ कुठेतरी ॲज अ फेल्ड स्पोर्ट्समन
काहीतरी प्रश्न पडत असतात ना. पडत असतात, त्यामुळे तुम्ही ते विचारता. आणि त्यामुळे फॅसिनेटिंग लोक मिळाली. मला विव्ह रिचर्ड्स बरोबर बोलायला खूप आवडतं. कारण विव्ह रिचर्ड्सला मी पहिला जेव्हा माझ्या व्हॉट द डकमध्ये प्रश्न विचारला होता, म्हणलं की त्या ड्रेसिंग रूममध्ये जेव्हा तुम्ही ठरवलं की इंग्लंडमध्ये जाऊन त्यांची वाजवायची, तर काय झालं? तर त्यांनी फॅन्टॅस्टिक स्टोरी सांगितली होती की टीव्हीवर टोनी ग्रेग आला आणि क्लाइव्ह लॉयड शेजारी बसला होता, आम्ही प्रॅक्टिसला चाललो होतो, फक्त तो म्हणाला मीटिंग इज ओव्हर, सी यू इन इंग्लंड. आणि म्हणलं त्यानंतर आम्ही वाजवली त्यांची. तर अशी जी कहाणी आहे, किंवा स्वॅगर म्हणलं किती च्युइंगम खायचा तो, तर मग त्यांनी मला च्युइंगमचं डिस्क्रिप्शन दिलं कसं करायचं. तर अशा गोष्टी आपल्याला लोकांकडनं मिळतात. शेन वॉर्न बरोबर गप्पा झाल्या, स्टुअर्ट मगिल बरोबर कोणी गप्पा मारत नाही, मला भेटलं मी त्या बरोबर गप्पा मारल्या. एव्हरीबडी हॅज अ स्टोरी. त्यामुळे सॉरी टू कट द लॉंग स्टोरी शॉर्ट, एव्हरीबडी शुड एक्साइट यू ॲज अ रायटर. ऍक्च्युली द मोर फ्लॉड द कॅरेक्टर द बेटर इट इज. पण 2017 साली जेव्हा व्हॉट द डक चालू झालं, तेव्हा त्याच्यामध्ये आलेलं मला त्याची स्टोरी, म्हणजे ती आता स्टोरी सगळ्यांनाच माहिती आहे, पण म्हणजे मला तरी माहिती नाही की त्या माणसाने नंतर किंवा त्याच्या आधी असं कोणतं पॉडकास्ट केलंय, तो म्हणजे जसप्रीत बुमराह. म्हणजे मला तरी, म्हणजे मी तरी बघितलेलं नाहीये की त्यांनी पॉडकास्ट. मी लकी होतो. हा, एकतर तो आला कसा, कारण म्हणजे ना बुमराहची गोष्ट, म्हणजे मला एवढंच वाटतं की भारताच्या क्रिकेटला मिळालेलं ते एक वरदान आहे. म्हणजे त्याच्यासारखा कोणी नाही. म्हणजे आता आम्ही कपिल देव बघितला नाही, बरोबर, म्हणजे पण जगाला घाबरवणारा कोणी फास्ट बॉलर भारतात आला असेल तर हा पहिला आहे. त्या इंटरव्ह्यू मध्ये मला म्हणजे त्यांनी एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली. तो म्हणला की गुड बॉल इज अ गुड बॉल इज अ गुड बॉल. इनिशियल होता तो, म्हणजे तो लहान होता जसप्रीत बुमराह त्यावेळी. आणि बुमराहशी गप्पा मारत असताना एक तर मला की डिसिप्लिन माणूस आहे, हा प्रोसेस माणूस आहे. आणि त्यानंतर एक दोनदा असं भेटलेला, मी आपला एक छोटा प्रश्न विचारला, तू बघितलं ना व्हॉट इज बुमराह सक्सेस. असं नाही की त्याकडे 6 बॉल आहेत. आणि विराट कोहलीचा पण तू सक्सेस बघ, 4 स्ट्रोक मध्ये 80% ऑफ द रन्स आहेत. पण मी ह्या दोघांमध्ये, बुमराह आणि विराट कोहलीमध्ये एक सिमिलॅरिटी मी अशी पाहतो की तुमच्याकडे वेपन्स कमी असतील, बट आर दे द बेस्ट इन द वर्ल्ड. काही लोकांची तू बॅटिंग पाहिलीस तर 16 स्ट्रोक्स असतात, पण ते 16 स्ट्रोक्स 40%, 50%. बुमराहकडे 3 बॉल आहेत, विराट कोहलीकडे 4 स्ट्रोक आहे, एक, पण ते 4 जगभर लई भारी आहेत. हे मला बुमराहमध्ये त्या इंटरव्ह्यू मध्ये दिसलं. एक तर म्हणजे की बॉस, आणि नंतर मला हळूहळू जेव्हा मी त्याला फॉलो करायला लागलो, मला लक्षात आलं की हा इंट्रोवर्ट आहे. पण ह्या इंटरव्ह्यू मध्ये मला तो इंट्रोवर्ट वाटला नाही मला. आणि अरे त्या काळात काय होतं की जेव्हा नवीन मुलं येतात ना, त्यांच्यासाठी त्या काळात विक्रम साठे थोडा मोठा असतो. अरे ये तो बडे बडे लोक को इंटरव्ह्यू करताय, 1 वर्षाने तो फाट्यावर मारतो. पण त्यामुळे मी लकी होतो की मी त्याला त्यावेळेस होतं की तो माझ्याकडे असं बघत होता. म्हणजे पहिला व्हॉट द डक मध्ये अश्विननी माझ्याबरोबर सेल्फी काढला. इमॅजिन, द अश्विन. तर त्या पॉइंटला मी लकी होतो. आणि इफ यू सी द फर्स्ट व्हायरल क्रिकेट इंटरव्ह्यू वॉज अश्विन. जेव्हा त्याने श्रीकांतची स्टोरी सांगितली, सेहवागची स्टोरी सांगितली, त्यावेळी मला लोकांचे फोन आले, म्हणले की अश्विन चांगलं बोलतो. आणि आज बघा अश्विन कुठे पोहोचला, तर थांबायला लागतं त्याला. तर त्यानंतर मला एकदा मी जसप्रीत बुमराहला मुंबई इंडियन्सच्या इव्हेंटला भेटलो होतो, आणि तेव्हा तो बोलता म्हणला पण नथिंग ना. त्यानंतर त्याने नाही इंटरव्ह्यू दिला. तुम्ही जनरेशन्स बघितले आहेत, फॅब 5 बघितले, त्याच्यानंतर कोहली, रोहित शर्मा बघितले, आणि आत्ताची जनरेशन सुद्धा जवळून बघ. 3 जनरेशनमध्ये, म्हणजे क्रिकेटर्सच्या 3 जनरेशन झाल्या प्रॅक्टिकली. तर 3 जनरेशन्समध्ये काय फरक जाणवला? म्हणजे कुठल्या दृष्टीने विचारतोय? क्रिकेटिंग दृष्टीने विचारतोय? क्रिकेटिंग दृष्टीने, पर्सनॅलिटी वाईज, आर्थिक दृष्ट्या, सगळ्याच दृष्टीने. कारण म्हणजे मी पण बघताना बघतो की ती जनरेशन वेगळी होती, मधली जनरेशन वेगळी आहे, आणि आत्ताची जनरेशन वेगळी आहे.
आता आमचा लेन्स असेल तो थोडा अंकल जनरेशनच असणार, कारण की आम्ही तेंडुलकर एरामधले, बरोबर. मला असं वाटतं देर आर टू, जसं AC आणि AD आणि BC असतं ना, तसं प्री IPL आणि पोस्ट IPL मुळे फरक पडलाय. काय, जोपर्यंत तुम्हाला नॅशनल टीमसाठी खेळायचं आहे ना, तेव्हा तुम्ही एका स्ट्रक्चरमध्ये विचार करता ॲज अ क्रिकेटर, बरोबर. हे करायला पाहिजे, डोमेस्टिक खेळायला पाहिजे, नीट वागायला पाहिजे, जर्नलिस्टशी नीट वागायला पाहिजे, म्हणजे कारण त्या 11 मध्ये मी बसीन, कारण त्याला ते स्ट्रक्चर लागतं. आता IPL आलं, हा स्ट्रक्चरच खाली पडतो. कारण मॉडर्न प्लेअरचा विचार काय आहे की IPL इज ग्रेटर देन नॅशनल क्रिकेट. आणि जेव्हा हा लेन्स बदलतो ना, त्यामुळे डायनमिक्सच बदलतं. आज मॉडर्न प्लेअर काय विचार करत असणार की माझी इकॉनॉमिक्स कशावर डिपेंडेंट आहे? IPL वर. प्रॉबॅबिलिटी कशात हाय आहे? IPL वर. तर मग मी हे स्ट्रक्चर मध्ये कशाला घुसू? पूर्वीच्या काळामध्ये स्ट्रक्चर हा समजा द्रविड, तेंडुलकर, लक्ष्मण, फॅब 5नी केलेला आहे, तेव्हा युवराज सिंग आणि हरभजन सिंगनाही त्या स्ट्रक्चर मध्ये वागायला लागतं. आता इमॅजिन कर, युवराज सिंग आणि हरभजन सिंग ना हा नॅशनल स्ट्रक्चर नसला असता तर त्यांचा पण रवैया T20 क्रिकेट आणि IPLचा असला असता. त्यामुळे प्री आणि पोस्ट IPL नॅशनल क्रिकेटचं इम्पॉर्टन्स कमी झालं आणि तुझा इकॉनॉमिक ऑप्शन मिळाला तर तुझं वागणं बदलणारच. कारण तू त्या स्ट्रक्चरच्या बाहेर पडतो, तुला त्या 11 मध्ये बसायचंच नाहीये. आणि बघ ना, हार्दिक पांड्यानी सुरुवात केली आहे ती. हार्दिक पांड्याचा विचार, बरोबर, मी बरोबर आहे की चुकीचं हे म्हणतच नाहीये, जजमेंटल व्हायचं, जजमेंटल नाहीच होत आहे. तो काय म्हणतो किंवा त्याच्यासारखा क्रिकेटर काय म्हणतो, मी जर का ऑस्ट्रेलियाला गेलो तर माझी ब्रँड व्हॅल्यू कमी होईल. आज जर का मी 16 वर्षाचा क्रिकेटर आहे, मी इंग्लंडला जाणार नाही रे, कारण बॉल हल्ला आणि मी वाईट दिसलो तर लोक मला जज करतील. त्यापेक्षा मी इथे 4 बॉल 14 रन केल्या आणि मॅच जिंकून दिली तर माझी ब्रँड व्हॅल्यू. त्यामुळे लेन्स हा ब्रँड व्हॅल्यू आहे आणि दिस इज द रियालिटी. त्यामुळे क्रिकेटर्स बदलले का तर पोस्ट IPL बदलणारच, कारण तुमचा स्ट्रक्चरच बदलला. ज्याला नॅशनल क्रिकेट, ज्याला IIT IIM मध्ये जायचं असतं त्याला ती एंट्रन्स एक्झाम द्यायला लागते, पण ज्याला प्रायव्हेट इन्स्टिट्यूट मध्ये येऊन त्याचा पगार येत असेल तर तो IIT IIM सारखा अभ्यास कशाला करेल? मे बी दिस नॉट द परफेक्ट एक्झाम्पल. त्यामुळे 2 वेगळी माणसं आहेत ही आणि ते आपल्याला सगळ्यांना एक्सेप्ट केलं पाहिजे. सगळंच पूर्वीचं चांगलं नसतं, तसं सगळं नवीनही चांगलं नसतं. कसं आपण त्याला डील करतो आणि ते स्ट्रक्चरची व्हॅल्यू सिस्टम ठेवत राहतो ते आता अथॉरिटीजवर अवलंबून आहे. कारण शेवटी आता तुम्ही तुमच्या मुलाला सांगणार की मोबाईल फोन वापरू नको, हे अवघड गोष्ट आहे. तो वापरणार, आता त्याला त्याच्यात कॅलिब्रेट कसं करायचं हे पेरेंट्सचं जॉब आहे. तुम्ही म्हणला की नाही तू टेक्नॉलॉजी वापरायची, नाही जमणार ते. त्यामुळे 2 वेगळे जनरेशन्स आहेत ते आणि त्यात एखादा अजिंक्य रहाणे असतो, राईट. मी अजिंक्यला खूप रिस्पेक्ट करतो कारण तो तसा मॉडर्न डे प्लेअर असून सुद्धा त्याची व्हॅल्यू सिस्टम्स खूप स्ट्रॉंग आहे, चांगला मुलगा आहे तो. पण असे तुम्ही त्याला खूप जवळून बघितलंय. जस्ट आता अजिंक्य रहाणेचं नाव घेतलं म्हणून 2021-20 जी सिरीज होती ऑस्ट्रेलियामधली, त्याचं क्रेडिट त्याला मिळालं नाही, ते घ्यावंसं असं वाटलं नाही त्याला. ते थोडासा त्याला कुठेतरी रिग्रेट असणार. आणि हा प्रॉब्लेम आपल्या स्ट्रक्चरचा आहे. कन्व्हेन्शनली तुम्ही 2 हिरो करायचे ठरवलेत, से फॉर एक्झाम्पल, आणि ते क्रिकेटर्स मोठेच आहेत, विराट कोहली मोठाच आहे, पण प्रॉब्लेम काय होतो, रवींद्र जडेजा माझ्यासाठी तेवढाच मोठा आहे किंवा अश्विन आणि जडेजाचं कॉम्बिनेशन हे तेवढंच मोठं आहे, तर त्या मानाने त्यांना फुटेज मिळतं का? आज मॉडर्न डे कॅप्टन्स मध्ये अजिंक्य रहाणेनी इंडियाज ग्रेटेस्ट सिरीज जिंकलेला आहे, पण तुम्ही यावेळेसच्या ऑस्ट्रेलिया सिरीज मध्ये त्याची मुलाखत पण घेतली नाही ऑफिशियल ब्रॉडकास्टरनी. पण हे अनफॉर्च्युनेटली ह्या मॉडर्न एरामध्ये तुम्ही आणि म्हणून मी माझ्या कॉर्पोरेट मित्रांनाही म्हणतो की तुम्हाला माहिती आहे स्पोर्ट्स कधी सक्सेसफुल होईल, जेव्हा तुम्ही गुकेशला हिरो बनवाल, जेव्हा तुम्हाला
गेल्या 6 मेडल्स आपण सर्वे केला ना की 6 ऑलिम्पिक मेडल्स कोणी जिंकलेत. अमन सेहरावत आठवत पण नसेल आत्ता आपल्याला, ब्रॉन्झ मेडलिस्ट आत्ता जिंकलाय तो. सरबजोत सिंग जो मन्नू बाकर बरोबर जिंकला हा आठवणार नाही. मराठी मुलांना विचारा, स्वप्नील कुसळे माहिती नाही त्यांना. ह्याचं कारण एक आहे की कॉर्पोरेट इंडियाची पण तेवढीच रिस्पॉन्सिबिलिटी आहे की जेव्हा तुम्ही एका नवीन हिरोला प्रमोट करता, पण तुम्ही परत बरं तुमचे टॉप बॉलिवूड हिरो आणि तुमचे टॉप एक्स क्रिकेटर्स हे गुटखा विकतात, तरी तुम्ही त्यांना हेल्थ प्रॉडक्ट मध्ये घेता. का नाही स्वप्नील कुसळेला घेत तुम्ही, जो in terms of achievement is bigger than Virat Kohli? To win a bronze medal in an Olympic Games is bigger than anybody. त्यामुळे हा आपण ॲज अ देश, ॲज अ स्ट्रक्चर विचार केला पाहिजे की इफ यू वॉन्ट टू बिल्ड न्यू हिरोज यू विल हॅव टू इन्व्हेस्ट मनी. लेट्स फेस इट, हिरोज कॅन बी बिल्ड ओनली बाय मार्केटिंग मनी. त्यामुळे हे एक्सेप्ट करा आणि मॉडर्न डे डिजिटल मीडियामध्ये जेवढा स्पेंड जास्त जेवढं त्याच्याबद्दल. त्यामुळे आपल्याला इथं सिम्पल मी एक्झाम्पल देतो. ऑपेरा हे हॉलिवूडहून कम्पेअर करू शकतो का? नाही. पण युरोपियन देशांनी गव्हर्नमेंटनी पैसा खर्च करून ऑपेराची इव्हेंट ठेवलाय. थिएटर बॉलिवूडहून कम्पेअर करू शकतो का? नाही. पण गव्हर्नमेंटनी थिएटर अलाइव्ह केलंय. मार्केट फोर्सेस कॅनॉट डिसाइड व्हॉट इज गुड ऑर बॅड. मग आपल्याला पुष्पा आणि ॲनिमलच मिळणार. चांगले सिनेमे, ऋषिकेश मुखर्जी आजच्या काळामध्ये एकही सिनेमा रिलीज झाला नसता. लिहून घे, कारण तुम्ही मार्केट फोर्सेसवर डेव्हलप करताय, डिपेंड करताय. सिमिलरली तुम्हाला जर का चांगले हिरो, आणि मी हे म्हणत नाही स्वप्नील कुसळे इज अ ग्रेट ॲथलीट ऑफ इंडिया. अमन सेहरावत आपण आत्ता रस्त्यात करू एकालाही त्याचं नाव माहिती नसेल, हे नाही होता कामा. आणि त्यामुळे क्रिकेटमध्ये सुद्धा जे हिरोज आपल्याला पुढे हे करायचे, 1-2 माणसांवर इकॉनॉमी टिकून कशी असते. आणि हा माझा प्रॉब्लेम गेले 20 वर्षापासून आहे. पण ते काय, जोपर्यंत आपलेच लोक ब्रँड मॅनेजर्स आणि हेड्स ऑफ कंपनीज हा विषय घेत नाही, कारण त्यांनाही त्यांची नोकरी वाचवायची आहे. कुठल्या तरी लूज इन्फ्लुएन्सरला 10 लाख दिले आणि काहीतरी फालतू व्हिडिओ केले तर त्याचा सिटी बँक आणि HSBC ला काय फायदा होणार आहे? पण हे रिअलायझेशन, पण ते काय, आत्ता करा, नंबर दुसरी नोकरी घ्या. त्यामुळे फिलॉसॉफिकल लेवलला हा विषय, पण त्याच्याबद्दल आपण काय बोलतोय. पण जे आता आपण 3 जनरेशन बोललो त्याचं प्राईम एक्झाम्पल हार्दिक पांड्या. नाही, आणि मी पांड्या हा चुकीचं करतोय असं नाहीये. स्ट्रक्चरची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आज तुम्ही सांगा, टेस्ट मॅच क्रिकेट सगळ्यांना इम्पॉर्टंट आहे. टेस्ट मॅच क्रिकेट गॉल्फ का नाही होऊ शकत? गॉल्फर क्रिकेटरपेक्षा जास्त पैसे कमवतो. किती लोक गॉल्फ खेळतात? तुम्ही चेतेश्वर पुजाराला 100 कोटीचं द्या कॉन्ट्रॅक्ट, तुमच्याकडे आहेत पैसे, ते पण नाही ना, नाही देणार. कारण तुमचा टेलिव्हिजनवर डिपेंडन्सी आहे. BCCI कडे किंवा अथॉरिटीकडे पैसे नसले ना तर मला काहीच प्रॉब्लेम नाही. इफ यू डोंट हॅव मनी यू डोंट हॅव एनिथिंग. पण तुम्हाला गॉल्फ जर का 10,000 लोक पाहतात, पण गॉल्फला बिलियन्स ऑफ डॉलर्स मिळतात, तर टेस्ट क्रिकेटला का नाही मिळू शकत? तुम्ही जर का एक वेगळा स्ट्रक्चर केला की टेस्ट क्रिकेट खेळणाऱ्या माणसांना 25-25 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट मिळेल, आणि डोमेस्टिक क्रिकेटला तुम्ही नाही देऊ शकत विनरला 25 कोटी रुपये, 100% देऊ शकतो. $4 बिलियन तुमचा $5 बिलियन TV रेव्हेन्यू आहे. इन्सेंटिव्ह, इकॉनॉमिक्स वर्क्स ऑन इन्सेंटिव्ह. जसं आता मी हे जनरल बोलतोय, बरोबर, पण करण्याजोगे आहे. तुम्ही इन्सेंटिव्ह दिला तर मग पुजाराला पण का नाही पैसे द्यायचे? का पुजारा, माझ्या मते पुजारा इज अ ग्रेटर क्रिकेटर फॉर इंडिया देन ऑल दीज क्रिकेटर्स पुट टुगेदर. पण डू वी वॉन्ट टू डू दॅट? डू वी वॉन्ट टू कीप द लेगसी अलाइव्ह? दॅट्स अ क्वेश्चन. आणि टुमॉरो अथॉरिटीज माइट से की आय एम नॉट इंटरेस्टेड, विच इज फाईन. बट मला असं वाटतं की हे करण्यासारखं आहे. तर हे लिगसी अलाइव्ह ठेवण्यावरनंच, म्हणजे आता शेवटाकडे तर मला तो एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. कारण तुम्ही एवढी वर्ष प्लेयर्सना बघताय, अभ्यास करताय, तर आत्ता महेंद्रसिंग धोनीचं लिगसी कंटिन्यू ठेवण्यासाठी हे चालू आहे का? म्हणजे हे जरा, म्हणजे हा हट्ट ब्रँडचा असू शकतो, हा हट्ट खेळाडूचा असू शकतो, का हा हट्ट मालकाचा असू शकतो? हा मला पडलेला प्रश्न आहे. हे मला असं वाटतं 99.9% एक्झिट्स आर बॅड फॉर स्पोर्ट्समॅन. ओके,
आणि काही हरकत नाही त्याच्यामध्ये. रिस्पॉन्सिबिलिटी इज ऑफ द मॅनेजमेंट. सी, मी जर का तुझ्या कंपनीमध्ये वाईट काम करत असलो, पण तू ऑप्शन मला नोकरी सोडण्याचा माझ्याकडेच ठेवलास, तर मग मी का सोडीन? क्रिकेटरचं आयुष्य, स्पोर्ट्समनचं आयुष्य छोटं असतं. महेंद्रसिंग धोनी किती 42-43 वर्षाचा आहे, पुढचे 30, 40, 50 वर्ष जितकं जगणार आहे, तो काय करणार आहे? काही नाही. त्याची ॲड्रेनलिन तेवढी नाही. रॉजर फेडररही त्याच्यातनं गेला, सचिन तेंडुलकरही त्याच्यातनं गेला. सगळे क्रिकेटर, स्पोर्ट्स पर्सन चुकीच्या टाइमलाच रिटायर झाले आणि ह्याच्यात त्यांना दोष देण्यात काही अर्थ नाहीये. ऑर्गनायझेशनचा कॉल आहे. ऑर्गनायझेशननी ठरवलं की MS धोनी आप नाही खेळ सकते हो कल से, तर MS धोनीला जावंच लागेल. त्यामुळे गिव्हन अ चॉईस मी का जाईन? कारण मला माहिती आहे माझा खेळ संपणार आहे आणि खेळ संपला की मला ते एनर्जी कुठल्याच क्षेत्रात मिळणार नाही. वाय आर स्पोर्ट्समॅन द मोस्ट सायकोलॉजिकली चॅलेंज्ड आफ्टर रिटायरिंग? कारण त्यांना काय करायचं माहिती नसतं रे. किती ब्रँड करणार, काय करणार? त्यामुळे मला असं वाटतं की धोनीचा दोषच नाहीये हा मॅनेजमेंटचा दोष आहे. मॅनेजमेंटचा दोष आहे कारण तुम्ही त्याला अलाउ केलंय. बरं, रिकी पॉन्टिंगनी आज स्टेटमेंट दिलंय, ही इज वन ऑफ द बेस्ट विकेट कीपर्स. सो टेक्निकली धोनी कॅन स्टे इन द प्लेइंग 11. कारण असं नाही की CSKचे सचिन रवींद्र पण रन करत नाहीये, मग धोनीवर फक्त का रिस्पॉन्सिबिलिटी यायची रनची? तर हा जजमेंट घेतला पाहिजे आणि कुठेतरी धोनीचं चुकलंय. ही शुड हॅव रिटायर्ड 2 years बॅक. पण आय अंडरस्टँड धोनी द स्पोर्ट्स पर्सन आणि मला माहिती आहे की त्याला जितकं पुश करता येईल. काय रियालिटी असं आहे की आत्ता तू जर का 100 रुपये कमवत असेल तर रिटायरमेंट झाल्यानंतर 10 होतातच. पण तुम्हाला हा टू प्ले इन द टीम और नॉट कॅनॉट बी अ प्लेयर्स डिसिजन. अलाउ केलं तर मी पण कंटिन्यू करीन. आणि हे आपल्यापेक्षा धोनीला जास्त चांगलं माहिती आहे. कारण धोनी अत्यंत बिझनेस माइंडेड आणि शार्प माणूस आहे. त्याला तो प्रत्येक डील मध्ये काय चाललंय हे सगळं त्याला माहिती आहे. त्याचं डोकं खूप शार्प आहे या सगळ्या गोष्टींमध्ये. पण मला खेळायचंय. बॅट बॉल कशी काढून घेताय माझ्या हातातनं? नाही, पण आज खूप मजा आली गप्पा मारायला. आणि कट्ट्यावरती आम्ही बऱ्याच वेळा म्हणत होतो की यायला पाहिजे, पण जायच्या आधी एकदा आम्हाला 98चा थोडंसं टॉनिक रेकच्या आवाजात ऐकता आलं तर त्यांनी आपण नक्कीच. कारण त्याच्याने माझी सुरुवात झाली. हो, त्याच्यामुळे स्टँडअप कॉमेडीची सुरुवात झाली आणि जसं मी पुस्तकात पण म्हणलंय दॅट ओपन्ड माय डोअर टू द वर्ल्ड ऑफ क्रिकेट. तर well, this is an absolutely wonderful atmosphere. Tendulkar's on fire, smashed his trials all over the place. Oh, you see the ads, caught him, boy. All those people are watching the telecast live on. Dude Deshaun will be dancing in their lounges because he's the greatest batsman in the world. What a play. What a wonderful, wonderful play. Kattu. Yeah, I thought most definitely the wicket was great. At the end of the day, what matters is that we play well as a team, and I thought we played better cricket than them. इथनं झाली सुरुवात. खरंच खूप मजा आली आणि हेच पाहून आम्ही पण याच्याकडे ओढलो गेलो. हे जेन्युइनली सांगतोय. तर आज तुमची कट्ट्यावरती एंट्री झाली आहे. अशी इच्छा आहे की आपण पुढेही वेगवेगळ्या प्रकारे काहीतरी प्रकारे एकत्र काम करत राहू. आज तुम्ही आलात, वेळ दिलात, स्टुडिओमध्ये आलात, त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद. आजच्या कट्ट्यावरच्या गप्पा कशा वाटल्या हे तुम्ही आम्हाला कळवा. विक्रम साठेंना परत कट्ट्यावरती येण्यासाठी एवढ्या कमेंट करा की ते स्वतःहून इकडे येतील. आणि व्हॉट डिड एकचा पुढचा सीझन कधी घेऊन येत आहेत त्याचीही आम्ही वाट बघतोय. आत्ता मात्र आम्ही इकडे थांबतो. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.